आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे काय आहे? दोघांची चादर का नाही बदललीस तू? का चिडती आहेस मंजी? मी किती वेळा सांगितलं आहे तू तुझा हा आविर्भाव बदल. दोघांची चादर बदल. ओहो, काय फरक पडणार आहे यांना? मरायचंच तर आहे. धुतलेल्या चादरीवर मरो किंवा मळलेल्या चादरीवर, तू ह्यांच्याकडे लक्ष नको देऊस, स्वतःकडे लक्ष दे. हे तारुण्य क्षयाच्या रुग्णांच्या हातात देण्यासाठी नाही दिलं तुला देवानं. माझा हात पकड. काय बोललास तू? माझा हात पकडणार? माझ्याशी असं बोलशील? या रुग्णांशी असं बोलशील? हे घे. अरे अरे काय करते? अरे हे घे. अरे अरे कोणी आहे का? अरे वाचवा. हे घे. अरे वाचवा, कोणी आहे का? मंजी मंजी का मारतेस त्याला? हा बदमाश स्वतःचं काम तर नीट करत नाहीये. उलट या आजाऱ्यांना मृत्यूच्या भयाने घाबरवतो. हे घे, हे घे. अरे अरे अशा बदमाशाचं इथं काहीच काम नाहीये. बाहेर काढून फेका याला इथून. चल 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 चल. आलात तुम्ही? कुठे होता जावई बापू तुम्ही? तुमच्या काळजीने बिचारी निर्मला किती बेचैन होती. आणि तुम्ही काय अवस्था करून घेतलीये? तुम्ही एक काम करा, तुम्ही हातपाय धुवा आणि मी जेवायला वाढते. निर्मला, हा, आता या घरचं जेवण माझ्या नशिबात नाहीये. हे तुम्ही बॅगेत कपडे का भरता आहात? असं वाटतंय की जावई बापू राजेंद्र सायकलचा माल विकायला बाहेर चालले आहेत. राजेंद्र सायकल सोबत आता माझा काही संबंध नाही सासूबाई. त्याची मालकीण आता तुमची मुलगी आहे. राजेंद्र सायकलच कशाला, ह्या घराची, भाऊसाहेबांच्या घराची, त्यांच्या सगळ्या संपत्तीची मालकीण सुद्धा तुमची मुलगीच आहे. इथं आता माझं काहीच नाहीये. हे काय बोलताय जावई बापू? निर्मलाने जे काही केलं ते तुमच्या भल्यासाठी केलं. अजिबात नाही. हिनं जे काही केले ते तुमच्यासाठी केलंय. जर हिला माझं मन समजलं असतं तर भाऊ आणि वहिनींना कधी धोका दिला नसता, त्यांचा कधी अपमान केला नसता. हिनं माझ्यासाठी कधीच काही नाही केलं. हिनं नेहमी स्वतःसाठीच केलंय, पैशांसाठी केलं आहे. अजून पैसे घे निर्मला. हे पैसे तुला लखलाभ असू दे, हे माझे नाही आहेत. जेव्हा मी मुंबईला आलो होतो त्यावेळी माझ्याकडे एकही पैसा नव्हता आणि या गोष्टीचं मला दुःखही नव्हतं, कारण त्यावेळी माझ्यासोबत माझे भाऊसाहेब होते. आज मी माझ्या आयुष्याची सुरुवात नव्याने करायला निघालो आहे, कारण आज ना माझ्याकडे पैसा आहे आणि ना भाऊसाहेब. आता माझ्या आयुष्याचं एकच ध्येय आहे निर्मला, माझ्या भाऊसाहेबांना शोधणं, त्यांच्या डोळ्यांचा इलाज करणं, त्यांचा विश्वास जिंकणं आणि माझ्या भाऊसाहेब आणि वहिनींची सेवा करणं.
तुझ्यावर सोडतो की तू माझी साथ देणार की पैशांची. आपल्या पतीला थांबाव मुली. कुठे चालली आहेस? माझ्या नवऱ्याकडे. तुझं डोकं फिरलं आहे? अजूनही वेळ आहे. श्याम सुंदर बाहेर उभा राहून तुझी वाट बघतोय. तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात छप्पर नाहीये, राहायला जागा नाहीये. तू त्याच्यासोबत जाऊन रस्त्यावर राहणार आहेस का? आपल्या सुखाला लाथाडू नकोस मुली. पैसात सगळं काही नाहीये. जा, आपल्या पतीची साथ दे. हे समजून घे तू मनीषा आणि रामलालला नाही तर स्वतःच्या भाग्याला घरातून काढलं आहे. त्या भाग्याला शोध बेटी आणि त्याला परत आण. जा. ते रागावून गेले आहेत. 2-4 दिवसात राग शांत होईल तर आपोआप घरी परत येतील. तुला कुठेही जायची गरज नाही, समजलीस? जेव्हा परिवार तुटतो तेव्हा मला फार दुःख होतं. जेव्हा पैशांना कुणीही देवापेक्षा जास्त महत्व देतं तेव्हा मला वाईट वाटतं. पती पत्नी एक दुसऱ्यांपासून वेगळे कसे राहू शकतात? पत्नीला अर्धांगिनी म्हटलं गेलं आहे, तर मग तू तुझ्या पतीपासून दूर कशी काय राहू शकते? तुझी जी चूक झाली आहे ती सुधार आणि आपल्या पती समवेत मिळून आपल्या भाग्याचा शोध घे. तुझा पतीच तुझं भाग्य आहे. देवी सीतेला आठव, कशी ती सगळी धन दौलत ऐश आराम सोडून 14 वर्षांसाठी आपले पती प्रभू श्री रामासोबत वनवासात गेली होती. अजूनही वेळ आहे बेटी, आपली चूक सुधार. मग पुन्हा वेळ तुला आपली चूक सुधारण्याची संधी नाही देणार. सबका मालिक एक. वैद्यबुवा, आपण तर उगाच बेचैन होत होतो. राम राम राम. तो न्यायाधीश तर फारच चांगला माणूस निघाला. तो साई बाबाला नक्कीच अटक करूनच राहील. मी तर न्यायाधीशपेक्षा पण मोठा माणूस आहे. न्यायाधीशापेक्षा मोठा माणूस आहे? स्वतःचा चेहरा बघितला आहेस का आरशामध्ये माकड नानावने? तुला पकडायला आलो आहे. चला. अरे अरे सोड. अरे काय करतोयस माकडा? अरे सोड मला. अरे मूर्खांनो, काय करताय? अरे माकड नानावली, हे काय करतो आहेस? अरे राम राम राम. अरे सोडून दे द्वारकानाथजींना. अरे का सोडू? हा तर तुला भडकवत असतो. हो, त्यांना सोडू नकोस. विचार का का नानावाले, द्वारकानाथ आणि वैद्यबुवांनी तुला खाज येण्याचं औषध खाऊ घातलं होतं. वैद्यबुवा, आता मला तुम्हालाही या शेपटीने बांधावं लागेल. अरे गप्प बस मूर्खा. अरे नानावली, हे खोटं बोलत अरे आहे. चुप. बाबांच्या विरुद्ध फौजदार साहेबांना भडकवतो. मला खास येण्याचं औषध खाऊ घालतो. हो, त्यांना अजिबात सोडू नकोस. बरोबर अद्दल घडवू यांना. अरे राम 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 राम. अरे नालायकांनो, मूर्खांनो, अरे कोणत्या जन्माचा बदला घेत आहात तुम्ही माझा? ह्या जन्माचा. कारण द्वारकानाथजींच्या नादामध्ये तुमचं लक्ष औषध बनवण्यामध्ये अजिबात नाहीये. आमच्या खाण्यापिण्याचा पण नीट बंदोबस्त करत नाही तुम्ही. हे सत्यानाश होऊन जाओ गाढवानो तुमचा. अरे माझं सगळं जेवण तर तुम्ही दोघच खाऊन जाता. पण वैद्यबुवा, तुम्ही यांच्या सोबत आत जा तर खरं. अरे तुम्हा दोघांना मी नंतर बघून घेईन. नानावली, तू तुझं काम कर. कर 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 कर. अरे सोडून द्या. काय करता तुम्ही लोक?
अरे द्वारकानाथजी, अरे नाही, नकोय मला तुमची मदत. अरे राम राम राम, सत्यानाश होऊन हे जाऊ पडले. नानावलीचा. सत्यानाश होते तुझा हे पडले, हे पडले. मनीषा, काय झालं? अजून झोपली नाहीस? तुम्ही पण तर झोपला नाही. खूप रात्र झाली आहे. झोपा आता. रात्र असो की दिवस, अंधार असो की उजेड, माझ्यासाठी तर रात्रच रात्र आहे, अंधारच अंधार आहे. तुमच्या डोळ्याचा इलाज झाला की सगळं ठीक होईल. मला माझ्या इलाजाची काळजी नाही आहे मनीषा. मला तर फक्त एकच काळजी आहे. मी माझ्या बाबाला बघू शकत नाहीये. बाबा, मी आता तुम्हाला कधीच बघू शकणार नाही. बाबा, मी आता तुम्हाला कधीच बघू शकणार नाही. साईनाथ, अंधार पसरला आहे म्हाळसापती, अंधार. रात्र आहे साईनाथ, त्यामुळे अंधार तर पसरणारच. दुःखांचा, कष्टांचा, वेदनांचा अंधार पसरला आहे म्हाळसापती. माझा भक्त या अंधारात सुद्धा आस लावून बसला आहे की त्याला आशेचा किरण दिसेल. कसा दिसेल, कसा दिसेल. माझ्या भक्ताच्या डोळ्यांची दृष्टी गेली आहे आणि त्याला दुःख या गोष्टीचं आहे म्हाळसापती की तो मला बघू शकणार नाही. असे भक्त मला रडवतात म्हाळसापती. ते मला कोणताच प्रश्न विचारत नाहीत. मीच म्हणालो आहे की श्रद्धा आणि विश्वासाची भक्ती करा. ते श्रद्धा आणि विश्वासावरच भक्ती करतात. मग त्यांच्या परिवाराच्या मनात शंका उत्पन्न होते. सतत बाबांचा जप करत असता, त्यांच्यावर इतकी श्रद्धा आणि विश्वास ठेवता, मग ते का नाही तुमच्या डोळ्यांची दृष्टी परत करत? मग का नाही ते 200 रुपयांची तजवीज करून देत? त्यांचं म्हणणं तर बरोबर आहे साईनाथ. तुम्ही का नाही त्यांच्या डोळ्यांची दृष्टी परत देत? म्हाळसापती, तुला लक्षात नाहीये का? किती वेळा मी म्हटलं आहे की मी माणसाच्या कर्माला बदलू शकत नाही. त्याच्या प्रारब्धामध्ये दखल देऊ शकत नाही मी. जन्म घेण्याच्या वेळी मनुष्याचे स्वतःचे मागच्या जन्मीचे शुभ अशुभ कर्म सुद्धा सोबत जन्म घेतात. त्याला पूर्वजन्मीच्या कर्मासोबतच या जन्मीच्या कर्माची फळं सुद्धा भोगावीच लागतात. त्यामुळे म्हाळसापती, माणसासाठी हेच चांगलं आहे की तो आपल्या कष्टांना, दुःखाला, वेदनेला सहन करून आपल्या कर्माचे भोग संपवून घ्यावेत आणि नेहमीसाठी जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटका करून घ्यावी. सबका मालिक एक.
सुधा, काय झालंय? इतक्या रात्री इथे उभी आहेस? तुम्ही हट्ट का करताय? चोरीच्या प्रकरणात साईबाबांना का आणताय? नका करू ही चौकशी. चल झोप आता. माझं म्हणणं ऐकणार नाही का तुम्ही? बघ सुधा, आता झोप. मी उद्या चौकशीसाठी त्या साईबाबाला याच विश्रामगृहात बोलवणार आहे. मी न्यायाधीश आहे. मी तर त्याला भेटण्यासाठी द्वारकामाईला जाणार नाही. ये चल. न्यायाधीश साहेबांनी साईबाबांना तिथं विश्रामगृहात बोलवलं आहे. अरे बाबा, तर न्यायाधीशांचे न्यायाधीश आहेत. जे सगळ्यांना न्याय देतात त्यांचा न्याय करणार का हे न्यायाधीश? नाही, साईबाबा त्यांच्याकडे जाणार नाहीत. जर त्यांना साईबाबांना भेटायचं आहे तर ते इथे द्वारकामाईमध्ये येऊन भेटावं. माझा नाईलाज आहे साईबाबा. हुकमाचा ताबेदार आहे मी. पण साईबाबा कोणाचे ताबेदार नाहीत. तुम्ही जाऊन न्यायाधीश साहेबांना संदेश द्या. एका न्यायालयाचा न्यायाधीश संपूर्ण विश्वाच्या न्यायाधीशाला भेटायला येणार, की संपूर्ण विश्वाचा न्यायाधीश कुठल्या तरी न्यायालयाच्या न्यायाधीशाला भेटायला जाणार? काय म्हणाला तो? तो या संपूर्ण विश्वाचा न्यायाधीश आहे? फौजदार. होय साहेब. शिर्डीमध्ये राज्य कोणाचं आहे? कायद्याचं की साईबाबाचं? अहो साहेब, राज्य तर इथं साईबाबांचंच चालू आहे. सत्यवचन द्वारकानाथजी, सत्यवचन. राम राम राम. जर कायद्याचं राज्य शिर्डीमध्ये असतं तर आतापर्यंत तो ढोंगी साई न्यायाधीशाच्या समोर उभा राहिला नसता. साईबाबांबद्दल वाईट बोलणं उचित नाहीये. बाईसाहेब, कुणाचं वाईट व्हावं असं आम्हाला नाही वाटत. राम 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 राम. कधीच नाही अशी इच्छा करणार. पण बाई साहेब, आम्ही कुणाचं वाईट होताना नुसते पाहू सुद्धा नाही शकत. या साईबाबांनी आपल्या सगळ्यांना भरकटवलं आहे. होय साहेब. त्याने त्या नानावली सारखे काय म्हणतात, गुंड पाळले आहेत. नाही साहेब, नानावली गुंड नाहीये. अरे चुप. बघितलं तुम्ही न्यायाधीश साहेब, तुमचा हा फौजदार सुद्धा साईबाबांची बाजू घेतो आहे. हो. क्षमा करा साहेब, पण साईबाबांवर माझीही श्रद्धा आहे. ऐकलत ना साहेब तुम्ही? हा साईबाबा स्वतःची आरती करवून घेतो आहे. तो ढोंगी साई स्वतःच महात्म्य वाढवतो आहे. हो. अरे मोजक्या लोकांना स्वतःकडे बोलावून तो स्वतःची आरती करवून घेतो. साहेब, तो पाखंडी आहे. पाखंडी. हो. अरे ढोंगी आहे, ढोंगी. ढोंगी आहे. सगळ्यांचा पाखंड आणि ढोंग मोडून काढेन मी. त्यासाठीच शिर्डीला आलोय मी.
अरे कसला आवाज आहे? राजेंद्र, यांना पण आताच जायचं होतं. मनीषा भाऊ, काय झालं? कसला आवाज आहे? अरे एक माणूस बेशुद्ध पडला आहे इथे. यांच्यासोबत कुणीच नाही आहे का? नाही, कुणीच नाहीये. मी तर अंध आहे भाऊ. याला दवाखान्यात नाही घेऊन जाऊ शकत. तू ह्याला सरकारी दवाखान्यात घेऊन जा. बिचाऱ्याचा जीव वाचेल. बहुतेक टांगा पण आलाय. भाऊ, ह्याला टांग्यात घेऊन जा. हा हा. अरे कुणी आहे? अरे भाऊसाहेब, जरा मदत करा. नाही, मी करतो मदत. उचल मी मदत करतो. हो, थोडं सांभाळून. हो भाऊ, उचल. घेऊन जा याला. हो चला. सांभाळून. हो सांभाळून. आरामात. भाऊ थांब. माझ्याकडे काही पैसे आहेत. हे घे. इतकेच आहेत माझ्याकडे. देव याची मदत करो. तुम्ही घाबरू नका, मी त्याला दवाखान्यात घेऊन जातोय. चल टांगेवाल्या, सांभाळून घेऊन जा याला. दवाखान्यात घेऊन चल. त्या माणसाचं भलं करा बाबा. माहित नाही का बेशुद्ध होऊन पडला. कदाचित भुकेलेला आणि तहानलेला असेल. त्याच्या परिवाराला पण काहीच माहिती नाही. बाबा, मी अंध नसतो तर त्याची आणि त्याच्या परिवाराची नक्कीच मदत केली असती बाबा. तू महान आहेस रामलाल. मला तुझा अभिमान वाटतो. आज तू सिद्ध केलंस. जी माणसं खऱ्याच्या आणि चांगुलपणाच्या मार्गाचे प्रवासी असतात, ते कोणत्याही परिस्थितीत आपला मार्ग बदलत नाहीत. तुझ्यासारखे लोक जोपर्यंत या जगात आहेत, वाईट कधी चांगुलपणाला मात नाही देऊ शकणार. असत्य कधी सत्यावर विजय नाही मिळवू शकणार. ईश्वराची लीला सुद्धा अगाध आहे रामलाल. मी कोणाच्याच कर्माने मिळणाऱ्या गोष्टींमध्ये बदल नाही आणू शकत, पण मी माझ्या भक्तांना कधी निराश करत नाही. त्यांच्या दुःखाचा अंत तर नाही करू शकत, पण त्यांच्या दुःखांना कमी नक्कीच करत असतो. ज्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मग ते कितीही वाईट अवस्थेत असू देत, मी त्यांच्या झोळीत थोडंसं सुख भरूनच देतो. तुझे कल्याण हो रामलाल, कल्याण. सबका मालिक एक. आई, बाबा तिथं का बसले आहेत? अरे, तुम्ही इथे का बसले आहात? तुम्ही लोक आलात? बाबा, तुमची तब्येत ठीक आहे ना? तुम्हाला आतून बाहेर येऊन बसण्याची काय गरज होती? येण्याची गरज होती म्हणून इथं आलो आहे. एक माणूस इथं येऊन पडला आणि बेशुद्ध झाला. मी त्याला उचलून
टांग्यात बसवायला त्याची मदत केली आणि माझ्याकडे जे पण थोडे पैसे होते ते त्याच्या इलाजासाठी दिले. वा, तुम्ही तर राजा हरिश्चंद्राचे आजोबा आहात. आम्ही तुमच्या डोळ्यांच्या इलाजासाठी 8 आणे जमा करत आहोत आणि तुम्ही दान धर्म सुरू केला. हे काय बोलते आहेस मनीषा? कुणाच्या जीवाच्या पुढे माझ्या डोळ्यांची काय किंमत आहे? चला, देव जर आता माझ्या समोर आला असता तर मी त्याला नक्की विचारलं असतं की चांगल्या लोकांना वेदना देण्यात त्याला काय आनंद मिळतो. नाही घेऊन जाऊ देणार, नाही घेऊन जाऊ देणार, आम्ही साईबाबाला घेऊन जाऊ देणार. नाही, वैद्यबुवा, असं वाटतंय की त्या साईबाबाचा आज शिर्डीमध्ये शेवटचा दिवस आहे. सत्यवचन द्वारकानाथजी, सत्यवचन. निघून जा इथून, निघून जा तुम्ही इथून. नाही घेऊन जाऊ नका देणार. थांबू. नाही घेऊन आम्ही जाऊ तुम्हाला देणार. साईबाबांना घेऊन जायला नाही देणार. साईबाबाच्या अटकेचे सुंदर दृश्य तुम्हाला बघायला आवडेल ना वैद्यबुवा? का नाही द्वारकानाथजी, का नाही? चला. राम राम राम. चल 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 तू. आम्ही घेऊन नाही जाऊ देणार. नाही घेऊन जाऊ शकत आम्ही साईबाबांना. नाही घेऊन जाऊ देणार. हे सगळं काय आहे माळसापती? रस्त्यातून बाजूला हो. अरे द्वारकानाथजी, जर हे लोक हलत नसतील तर ढकलून द्या ह्यांना एका बाजूला. हो, तुम्ही दोघं ढकला. बस. चुप. हे सगळं अवडंबर तुमच्यासारख्या लोकांनी माजवून ठेवलं आहे. स्वतः खंडोबाच्या मंदिराचा पुजारी असताना साई बाबाची आरती करतोस. आम्हाला न्यायाधीश साहेबांशी बोलायचं आहे. न्यायाधीश साहेब, साईबाबा आमचे देव आहेत. तुम्ही त्यांचे दर्शन नक्की घ्या. पण बाबांचा अपमान करू नका. बाबा चोर नाहीयेत. चोर तर हा द्वारकानाथ आहे. हो. चुप. आम्ही वाद घालत नाही आहोत, विनंती करत आहोत. कारण बाबा नेहमी म्हणतात की आपापसात भांडू नका. कुणाची निंदा करू नका. नेहमी शांतता राखा. जर तुम्हाला काही प्राप्त करायचं आहे तर आपल्या देवाची कृपा मिळवा तुम्ही. आहाहाहा. देवाची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करा. अरे हे बघा, तुमचं हे प्रवचन एकदम बंद करा, कारण आमच्या न्यायाधीश साहेबांना द्वारकामाई मध्ये जायचं आहे. हो की नाही साहेब? आम्ही कुठं साहेबांना थांबवतोय? आणि आम्ही थांबवणारे कोण आहोत? सगळं करणारे, करवून घेणारे साईनाथ आहेत. द्वारकामाई कुठे आहे? हीच तर आहे द्वारकामाई. तू तुझ्या बायका मुलांना परत बोलाव. आजचा दिवस त्यांच्यासाठी शुभ नाहीये. साईनाथ, हे तुम्हाला भेटायला आले आहेत. मला भेटण्यासाठी खूप बेचैन आहात न्यायाधीश साहेब. साई बाबा, हे माझे पती आहेत. मला माहित आहे बेटी, आमची जुनी ओळख आहे. राम राम राम. साहेब,
बघता आहात ना त्याची मखलाशी, तो तुमच्या सोबत ओळख दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे तुम्ही त्याला शिक्षा करू नये. तू मला म्हणायचंय की तुम्ही शिर्डीच्या बाहेर कधी गेला? साईबाबा शिर्डी सोडून कुठेच जात नाहीत. तर मग साईबाबा मला धुळ्याला कसे भेटले? मला कुठंही जाण्यासाठी गाडी घोड्याची गरज नाही लागत. मी तर प्रत्येक क्षणाला, प्रत्येक जागी, सगळीकडे असतो. जेव्हा माझ्या भक्ताला माझी गरज असते, मी त्यांच्याकडे पोहोचतो. अरे याच्या गोड बोलण्यावर जाऊ नका साहेब, हा लोकांना असाच फसवतो. राम राम राम, गोड वाणी आणि काळ मन. साहेब तुम्ही ना चौकशी सुरू करा. हा विचारा. साईनाथ, न्यायाधीश साहेब तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितात. हो हो, मी कधी यांना मनाई केली महाळसापती? अरे माळसापतीजी, बाबांनी इथं बोलवलं आहे म्हणूनच तर ते इथं आले आहेत. साई बाबा, चिंता करू नकोस बेटी. मी न्यायाधीश साहेबांना त्यांचे कर्म करण्यापासून कधीच थांबवणार नाही. प्रश्न विचारा. नाव काय आहे तुमचं? लोक मला साई बाबा म्हणतात. लोक म्हणतात ना, पण न्यायाधीश साहेब, याच्या आई बापाने ह्याचं काहीतरी नाव नक्की ठेवलं असेल ना. विचारा त्याला. विचारा. आम्ही तर साईबाबांचे आई वडील कधीच बघितले नाहीत. बाबा तात्याच्या आईलाच आपली आई मानतात. हो, बाईजाबाईला. आणि वडिलांचं नाव? साईच असेल. आणि आईचं नाव? साई. राम 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 साहेब, हा साई ढोंग रचतो आहे. हे बघा, तुम्ही नीट उत्तर द्या. हो. साईनाथ नीटच उत्तर देत आहेत साहेब. महाळसापती, कायद्याच्या कामामध्ये लुडबुड करशील ना तर सरळ आत जाशील. माझं सोडा, स्वतःची काळजी करा द्वारिकानाथजी. असं होऊ शकेल की कायद्याला भरकटवण्याच्या अपराधात तुम्हीच आत जाल. चांगला आहे. तुमचा धर्म? संत कबीराचा धर्म. माणुसकी. तुमची जात? परवरदिगार. कसे कसे प्रश्न विचारतात तुम्ही बाबांना? हे बघ, मला माझं काम करू दे. तुमचं वय? लाखो वर्ष. खोट बोलतो आहे हा. अरे 16 वर्षाचा होता जेव्हा हा इथं शिर्डीमध्ये आला होता. आणि आता स्वतःला लाखो वर्षांचा म्हणवतो आहे बघा. साहेब तुमच्या डोळ्यात धूळ फेक करतो आहे. वैद्यबुवा, माणूस जेव्हा बघू लागतो, समजू लागतो, तेव्हापासून आकाशाला बघत असतो. तर मग आकाशाचं वय काय असेल? 1 वर्ष, 4 वर्ष, 16 वर्ष. समुद्र किनाऱ्यावर खेळणारी मुलं समुद्राच्या पाण्यात हात घालून शंख आणि शिंपले काढतात. तर मग काय समुद्राची खोली 1-2 हात असते का? माणूस झाडावर चढतो तर मग त्याची उंची झाडा एवढी होते का वैद्यबुवा? हे साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर नाहीये साई. साईबाबाला असे प्रश्न नाही विचारले पाहिजे. हा साईबाबा अशा प्रश्नांच्या पलीकडे आहेत. साईबाबांची उत्तरं संकेत देत आहेत की साईनाथांची कुठलीच सीमा नाही. ते तुम्हाला सांगत आहेत की ते ईश्वरी अवतार आहेत. तुम्ही हे शपथ घेऊन सांगाल का की जे तुम्ही सांगताय आणि सांगणार आहात ते सत्य असेल आणि त्याशिवाय काही नाही? मी सत्यच सांगतो आहे, सत्यच बोलतो, सत्याशिवाय काहीच बोलत नाही. आणि मी सत्याच्या वाटेवर चालतो, कारण सत्यच ईश्वर आहे.
सत्यच आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाते. ज्या चोराला चोरीच्या आरोपावर पकडलं गेलं, तुम्ही त्याला ओळखता? ओळखतो. वैद्यबुवा, समजून जा की आता साई पकडला गेला. सत्यवचन द्वारकानाथजी, सगळ्यात मोठा चोर. पण मी तर सगळ्यांनाच ओळखतो. त्या चोराला पण, तुम्हाला पण. सगळेच तर माझे आहेत. जे सत्याच्या मार्गावर चालतायत तेही, जे सत्याच्या मार्गावरून भरकटतात तेही. मी तर इथं सगळ्यांवर कृपा करायला आलो आहे. सगळ्यांचं मार्गदर्शन करायला आलो आहे. पण तो चोर म्हणतो की तो तुमचा भक्त आहे. सगळे माझे भक्त आहेत. म्हाळसापती सुद्धा, द्वारकानाथ सुद्धा, तुमची पत्नीही, तुम्हीही. त्याशिवाय तुम्ही मला भेटायला द्वारकामाईमध्ये का आला असता? तुम्ही त्या चोराला दागदागिने दिले होते. मी या पृथ्वीवर सगळ्यांना काही ना काही द्यायला आलो आहे. मी तुम्हाला मान, सन्मान, हुद्दा दिला आहे. यावेळी तुमच्या खिशात 100 रुपये 12 आणे आहेत. तेही मीच तुम्हाला दिले आहेत. एकदम बरोबर. पूर्ण 100 रुपये आणि 12 आणे. पण ही गोष्ट साईबाबाला कशी काय कळली? कारण हे जग मीच बनवलं आहे. मी प्रत्येकाच्या आत्म्यात निवास करतो. प्रत्येकाच्या मनात डोकावू शकतो. तुम्ही म्हणताय की तुम्ही त्याला दागदागिने दिले होते, पर तुमच्याकडे ते दागदागिने कुठून आले? अरे चोरी केली असेल, अजून कुठून येणार न्यायाधीश साहेब? द्वारिकानाथ, हट. चुप चुप. सगळं माझं आहे. जे माझं आहे ते माझ्याकडेच असणार ना. जसं की तू पण माझा आहेस आणि द्वारकानाथही माझे आहेत. द्वारकानाथही माझा आहे. हा तुम्हाला चक्रव्यूहात अडकवतो आहे न्यायाधीश साहेब. तुम्ही अडकू नका. तू अडकणार नाहीयेस बेटा. आपल्या हृदयात डोकावून बघ. सत्यता समजून जाशील. साई